कधी विचार केलाय की एका राजाची संपूर्ण कहाणी, त्याची डायरीच म्हणा ना, ती चक्क एका डोंगरात कोरलेली असेल. हजारो वर्षांपासून ही दगडातील डायरी एका हरवलेल्या राजवंशाची रहस्य आपल्यासमोर उलगडत आहे. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे नाही का? प्राचीन काळात याचं एकच सॉलिड उत्तर होतं, दगड. आणि आज आपण ह्याच दगडावर कोरलेल्या इतिहासाच्या पानांमध्ये डोकावणार आहोत. तर आपली ही गोष्ट सुरू होते एका रहस्यमय संदेशाने, खरं तर एका शिलालेखाने, जो या संपूर्ण जागेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. हा काही साधासुधा संदेश नाहीये. हा जणू काही भूतकाळातून आलेला एक आवाज आहे, जो आपल्याला काहीतरी सांगू पाहतोय. आणि तो कित्येक शतकं वाट पाहतोय की कुणीतरी येईल आणि त्याचं म्हणणं ऐकून घेईल. याच संदेशाला म्हणतात हाथी गुंफा शिलालेख. आता हे काय आहे? तर हे आहे एका राजाचं आत्मचरित्र. आणि हे कोरलं गेलंय ब्राह्मी लिपीत, जी आपल्या देवनागरीसारख्या अनेक लिपींची जननी मानली जाते. म्हणजे विचार करा किती जुनी असेल ही लिपी. बरं, आता फक्त या शिलालेखापुरतं मर्यादित न राहता आपण जरा आजूबाजूला नजर टाकूया, कारण हा शिलालेख ज्या ठिकाणी आहे तो परिसरही तितकाच अफाट आहे. इथे आहेत 2 टेकड्या, जणू काही इतिहासाच्या जुळ्या बहिणीच. एका बाजूला आहे उदयगिरी, नावाप्रमाणेच सूर्योदयाची टेकडी, जिथे तब्बल 18 गुंफा आहेत. आणि तिच्या समोरच आहे खंडगिरी, म्हणजे तुटलेली टेकडी, जिथे 15 गुंफा आहेत. आणि ह्या गुंफा कधीच्या आहेत? तर इसवी सन पूर्व 2ऱ्या ते 1ल्या शतकातल्या. म्हणजे आजपासून आपण मागे गेलो तर जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी ह्या कोरल्या गेल्या होत्या. इनक्रेडिबल नाही का? मग प्रश्न येतो की ही अद्भुत निर्मिती केली कोणी? तर यामागे होते महामेघवाहन राजवंशाचे महान राजा खारवेल. आणि हे सगळं त्यांनी केलं होतं जैन साधूंसाठी, त्यांच्या राहण्यासाठी आणि साधनेसाठी. चला तर मग आता आपण एक छोटीशी व्हर्च्युअल सफर करूया या गुंफांच्या आत. बघूया तरी आत काय काय आहे. या सगळ्या गुहांमध्ये एक गुहा आहे जी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आकर्षक आहे, राणे गुंफा. ही अक्षरशः 2 मजली आहे आणि तिचं कोरीव काम, तिथले वरांडे बघितले ना तर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही वाटत. इथे आपल्याला दुमजली दालनं दिसतात. याचा अर्थ काय? तर इथे एक मोठी संघटित मोनास्टिक कम्युनिटी राहत असणार. आणि हे जे कोरीव काम आहे ना, हे फक्त डिझाईन नाहीये. यातून आपल्याला जैन कथा कळतात. त्या काळातलं समाज जीवन कसं होतं हे दिसतं. म्हणजे प्रत्येक दगड काहीतरी सांगतोय. अर्थात फक्त राणी गुंफाच नाही, हाथी गुंफा तर आहेच, जिथे तो प्रसिद्ध शिलालेख आहे. त्याशिवाय गणेश गुंफा आहे आणि अशा अनेक गुंफा आहेत ज्या प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख, एक वेगळी कहाणी आहे. चला आता आपण परत येऊया त्या मूळ मुद्द्यावर, त्या शिलालेखाकडे. आता वेळ आलीये हे जाणून घ्यायची की राजा खारवेलने नक्की असं काय लिहून ठेवल्या दगडात, जे आज 2000 वर्षानंतरही आपण वाचतोय. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, हा अख्खा शिलालेख आहे फक्त आणि फक्त 17 ओळींचा. हो, फक्त 17 ओळी. पण या छोट्याशा संदेशात एक अख्खा कालखंड सामावलाय. या 17 ओळींपैकी प्रत्येक ओळ म्हणजे एका पराक्रमी राजाच्या आयुष्याचं आणि साम्राज्याचं सार आहे. प्रत्येक ओळ आपल्याला थेट 2000 वर्ष मागे त्या जगात घेऊन जाते. मग या डायरीत काय लिहिलंय? तर राजा खारवेलने आपल्या सगळ्या लष्करी मोहिमा आणि विजयांची नोंद केली आहे. त्याने लोकांच्या भल्यासाठी कोणती कामं केली ते लिहिलंय. आणि हो, त्याच्या स्वतःच्या कामगिरीची एक डिटेल्ड लिस्टच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा त्याचा ऑफिशियल रेझ्युमे आहे, तो पण दगडात कोरलेला. आणि म्हणूनच इतिहासकार याला काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की हा एक असा अमूल्य खजिना आहे, जो एका पूर्णपणे हरवलेल्या राजवंशाची कहाणी आपल्यासमोर उलगडतो. ठीक आहे, पण या सगळ्याचं आज काय महत्त्व आहे? म्हणजे ह्या गुंफा आणि हा दगडावरचा संदेश आज आपल्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महामेघवाहन नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राजवंश होऊन गेला. पण तो पूर्णपणे विसरला गेला असता. या गुंफा आणि हा शिलालेख हे एकमेव, मी पुन्हा सांगते एकमेव, तपशीलवार स्रोत आहेत जे आपल्याला त्या राजवंशाबद्दल माहिती देतात. जर हे नसते तर त्या इतिहासाचं एक पान कायमचं हरवलं असतं. म्हणजे बघा, गोष्ट अगदी सोपी आहे. एक पराक्रमी राजा होता. त्याला वाटलं की लोकांनी आपल्याला कायम लक्षात ठेवावं. मग त्याने काय केलं? त्याने एक भव्य दिव्य प्रकल्प हाती घेतला. गुंफा कोरल्या
आणि त्यात आपली सगळी कहाणी लिहून ठेवली. आणि याचा परिणाम, एक अशी दगडातील डायरी तयार झाली जी हजारो वर्ष टिकली आणि आजही आपल्यासमोर आहे. आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. विचार करा, जर आपल्याला अशी संधी मिळाली दगडात कायमचा एक संदेश कोरून ठेवण्याची, जो हजारो वर्ष टिकेल, तर तो संदेश काय असेल? नक्की विचार करा यावर.